स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. अंगणवाडीची शाळाच उठली चिमुकल्यांच्या जीवावर. धक्कादायक प्रकार आला समोर. काय घडतंय शाळेत? आमदार सुहास बाबर यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष. तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. ज्या ठिकाणाहून मुलांच्या शिक्षणाची सुरुवात होते त्या शाळा चांगल्या असाव्यात व गोरगरीब मुलांना चांगल्या शाळेच्या सुविधा व्हाव्यात यासाठी DPDCच्या माध्यमातून तब्बल 4 अंगणवाड्यांच्या शाळांचा लोकार्पण सोहळा आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते खानापूर तालुक्यातील आळसंद येथे संपन्न झाला होता. परंतु याच अंगणवाडीच्या शाळा या चिमुकल्यांच्या जीवावर उठू लागल्याचं चित्र समोर आलंय. आळसंद येथे प्रत्येकी 11 लाख असे एकूण 44 लाखांच्या अंगणवाडी शाळा खोल्या स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आल्या होत्या. याचा लोकार्पण सोहळा आमदार सुहास बाबर व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. सरपंच अजित जाधव यांनी या शाळा खोल्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही केला होता. मात्र आता हीच शाळा या मुलांसाठी धोकादायक बनली आहे. या शाळेच्या ठिकाणी एक आड आहे, तो या शाळेच्या लगतच आहे. या आडामध्ये कायम पाणी असतं. तसेच शाळेची पायरी उतरल्यानंतर तो जवळच असल्यानं व या आडाभोवती पटांगण असल्यानं लहान मुले या ठिकाणी खेळत असतात. या आडाची संरक्षक भिंत म्हणावी तितकी उंच नाही, त्यामुळे हा आड या चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय. ज्यावेळी या शाळांचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळीच या आडाच्या वर जाळी मारून घ्यावी अशा सूचना आमदार सुहास बाबर यांनी संबंधितांना दिल्या होत्या. परंतु गेले अनेक महिने झाले याकडे दुर्लक्ष केलं गेलं. ही घटना ताजी असताना दुसरा एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आलाय. या आडाभोवती ज्या कोरीव दगडांचं काम चालू आहे त्या ठिकाणी याच ठिकाणाहून असणाऱ्या वीज पेटीतून विद्युत प्रवाह असणाऱ्या केबल उघड्यावर टाकण्यात आल्या. या उघड्यावर असणाऱ्या केबलला जागोजागी जॉईंट मारलेले आहेत. त्यामुळे चिमुकले खेळत खेळत या ठिकाणी आले तर त्यांना केव्हाही विजेचा धक्का बसू शकतो. तसेच इथं कोरीव दगडांचं काम चाललंय त्याचा देखील त्रास या चिमुकल्यांना होऊ शकतो. याकडे मात्र अनेकांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलंय. एकीकडे लोकार्पण सोहळा धुमधडक्यात झाला असताना दुसरीकडे मात्र या मुलांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केलं गेलंय. एखादी घटना घडल्यानंतर संबंधितांना जाग येणार का असा प्रश्न अनेक पालक उपस्थित करतायत. आडाची संरक्षक भिंतही उंच नसल्यानं चिमुकले त्या ठिकाणी खेळत जाऊन या आडामध्ये पडू शकतात अशी शक्यताही नाकारता येत नाही. याला संरक्षक जाळी मारणं गरजेचं आहे. तसेच या शाळेभोवती जे काम सुरू आहे तेही योग्य पद्धतीनं करावं, अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यावर संबंधितांना जाग येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. आमदार सुहास बाबर यांनी दिलेल्या सूचना आता तरी संबंधित पाळणार का याकडे अनेकांच्या नजरा लागल्यात. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.